अमरावती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे वडिलांच्या उपचारासाठी दुचाकी गहाण ठेवणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक झाल्याची उघड झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले आहे। अमरावती शहरातील चौरेनगर येथील रहिवासी संतोष वामन हातागडे यांच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली। उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असताना संतोष यांनी रविनगर येथील मित्र आकाश राऊत याच्याकडे मदतीची विचारणा केली। आकाशकडे पैसे नसल्याने त्याने आपल्या ओळखीचा मित्र राम बहाडे याचे नाव सुचवले। राम बहाडे जो कठोरा नाका येथे राहतो, तो वस्तू गहाण ठेवून पैसे देतो असे आकाशने सांगितले। संतोष यांनी राम बहाडेला फोन केला असता त्यांनी 10,000 देण्याची तयारी दर्शवली, परंतु त्या बदल्यात संतोष याची दुचाकी आणि RC बुक गहाण ठेवावे लागेल अशी अट घातली। पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याने संतोष यांनी होकार दिला आणि आपली MS27DX 3193 क्रमांकाची सुमारे 1,52,000 किमतीची दुचाकी RC सह राम बहाडेकडे दिली। काही दिवसांनी म्हणजे 27 जून रोजी संतोष यांनी आपली दुचाकी परत घेण्यासाठी राम बहाडेला फोन केला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत। आपली दुचाकी दुसऱ्याला विकल्याचे संतोष यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केलाय। अखेर 30 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 40 वर्षीय राम मधुकर बहाडे यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्याकडून फसवणूक केलेली दुचाकीही जप्त केली आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, शहर पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या आदेशाने आणि सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रामदास पालवे, पोलीस उपनिरीक्षक विजय गीते, रंगराव जाधव तसेच पोलीस कर्मचारी हरीश बुंदेले, प्रमोद हरणे, आकाश इंगोले आणि आनंद जाधव यांनी पार पाडली आहे। वडिलांच्या उपचारासाठी केलेली आर्थिक तडजोड एका व्यक्तीसाठी फसवणुकीचे कारण ठरली आहे, परंतु अमरावती पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला गजाआड केले आहे। यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहारात अधिक सावधगिरी बाळगण्याचा संदेश मिळाला आहे।